तर बच्चू कडू हे बच्चू आहेत, ते बच्चू सारखी विधान करतात अशी टीका प्रवीण दरेकरांनी केली। कडूंनी प्रगल्भतेनं बोलावं, त्यांचा नेता सीएम व्हावा हे बोला, फडणवीसांनी कुठे जावं ते बोलू नये, दरेकरांनी टीका केली। ते कालच सांगितलं आणि ते बच्चू आहेत आणि त्यामुळे बच्चू सारखे ती विधानं करतायत। मला वाटतं एक प्रगल्भतेनं बोललं पाहिजे। ज्या पक्षाचे आमदार जे असतं त्या पक्षाचा त्या ठिकाणी मुख्यमंत्री होत असतो। बरं, बच्चू कडूंनी त्या ठिकाणी त्यांच्या नेत्यांनी मुख्यमंत्री व्हावं ही अपेक्षा व्यक्त करणं गैर नाही, परंतु देवेंद्रजींनी कुठे जावं हे सांगण्याची ना कुवत, ना लायकी, ना क्षमता आणि ना तेवढी समज बच्चू कडूंना आहे। त्यांनी कुठं जावं हे आमचं पक्ष नेतृत्व ठरेल, देवेंद्रजी ठरवतील, महाराष्ट्रातला भाजप आणि जनता ठरवेल। कसं आहे, आता मी वारंवार हा विषय येणं चांगलं नाही आहे। खरं तर मीडियापासून हा विषय आम्ही एकदा त्या मिरवणुकीमध्ये आम्ही ते बोललो आणि ते नंतर मला वाटते दर 15 दिवसांना हा विषय येतो, सीएम कोण। मला वाटते हा विषय आता थांबला पाहिजे आणि प्रत्येक पक्षातल्या कार्यकर्त्याला आपल्या पक्षाचा सीएम झाला पाहिजे हे वाटणं साहजिक आहे, त्याच्यात काही गैर नाही आहे। तर कोण दिल्लीत जाणार, कोण मुख्यमंत्री होणार एनडीए म्हणून आम्ही बघू असं नरेश मस्के यांनी म्हटलं। अशी वक्तव्य करून आमच्यात कोणताही वाद होणार नाही असं नरेश मस्केंनी म्हटलंय। संजय राऊतांच्या वक्तव्यावरून नरेश मस्केंनी ही टीका केली। राज्यसभेवर पुन्हा कसं निवडून येता येईल याचा राऊतांनी विचार करावा असं देखील मस्केंनी म्हटलेलं आहे। दिल्लीमध्ये कोण जाणार, कोण नाही जाणार, कोण मुख्यमंत्री होणार ते आम्ही एनडीए बघू ना। आमच्यामध्ये अशा पद्धतीची वक्तव्य करून काही वाद होणार नाहीये, काही भांडणं लागणार नाहीये। संजयजी राऊत, आपण पुन्हा एकदा राज्यसभेवर कसे निवडून याल याची काळजी करा। आम्हाला माहिती आहे काँग्रेसची सुपारी तुम्ही घेतलेली आहे, कारण तुम्हाला पर्याय नाही पुन्हा राज्यसभेवर जाण्याकरता। तर उपमहापौरांना बंगला दिल्यास पालिकेकडून विरोधी पक्ष नेत्यालाही बंगला मिळावा असं पेडणेकरांनी म्हटलं। उपमहापौर संजय घाडींच्या मागणीवरून पेडणेकरांनी ही मागणी केलेली आहे। दरम्यान मुंबई शहरात घर द्या, उपमहापौरांनी पालिका आयुक्तांना पत्र दिले। दहिसरहून येताना ट्रॅफिकचा त्रास होतो, पत्रात असा उल्लेख करण्यात आला। माता जिजाबाई भोसले उद्यान आहे, ज्याला राणीची बाग म्हणतात, त्या राणीच्या बागेचा डायरेक्टर, त्या डायरेक्टरला राणीच्या बागेतच बंगला आहे, पण तो दिला गेला नाही गेली 10 वर्ष। तो आयुक्तांनी म्हणजे एएमसी लोक त्याच्यावरती कब्जा झालेला असं मी म्हणेन। जर एएमसी असे कब्जा करू शकतात तर मग उपमहापौर, विरोधी पक्ष, गटनेता यांनाही निवासस्थानं उपलब्ध करा। जे ज्या अडीच वर्ष एक काय जे पक्षाच्या भूमिकेप्रमाणे कोण राहील ते राहतील निवासस्थानी। तर जयंत पाटलांनी माझ्या नादी लागू नये असं सुरेश धस यांनी म्हटलंय। मी दम देऊ शकतो पण माझी पत्नी दम देणार नाही असं सुरेश धसांनी म्हटलंय। मी उलटा फिरलो तर तुमच्याला सुद्धा नीट सोडणार नाही, सुरेश धस यांचा जयंत पाटलांना इशारा पाहिला। म्हणजे दरम्यान आमदारांच्या बायकोनं संपादकाला फोन करून धमकी दिला होता असा आरोप जयंत पाटलांनी केला। तुकाराम मुंडेंनी सांगितलं, चुकीच्या लोकांचं दूध तुम्ही चुकीचं दूध घेऊ नका। इथं डेअरीवाल्यांनी जाहीर सांगितलं त्या मीटिंगमध्ये की बीडच्या कोणा एका आमदाराची बायको आम्हाला दम देते आणि दूध घ्यायला लावते। मुख्यमंत्र्यांनी विचारलं पाहिजे त्यांना, तुकाराम मुंडेंना, की कोणाचं नाव त्यांनी घेतलं। आमदारांच्या बायकोने दबाव टाकला खराब दूध घेण्यासाठी आणि त्यांनी बातमी लावली, त्याच्या संपादकाला फोन, आमदाराच्या बायकोचा धमकी दिली, ह्याची चौकशी झाली पाहिजे। जावई शोध लावला। मी ते सभागृहामध्ये नव्हतो, मी बाहेर होतो। मोठ्या पावडर प्लांटचा एक व्यक्ती असं म्हणाला की बाबा सुरेश धसची पत्नी वगैरे असं त्यांनी सांगितलं। दम बीम, आता दम बीम तर तो काय आमचा धंदा वगैरे नाही आहे दम बीम करण्याचा, आणि माझा असेल पण माझ्या पत्नीचा तर बिलकुल नाही आहे। त्यांनी माझ्या नादी लागू नये, मी सोपा डावसायचा माणूस नाही। मी जर उलटा फिरलो तर तुम्हाला सुद्धा नीट सोडणार नाही। जयंत पाटलांनी ते तिकडं बघा।
बोरिवलीत फेरीवाल्यांच्या प्रश्नावरून भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेत राजकारण तापण्याची शक्यता आहे। बोरिवलीच्या मोक्ष प्लाझाजवळ शिंदेच्या शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांच्याकडून फेरीवाल्यांसोबत संवाद साधण्यात आला। QR कोड धारक फेरीवाल्यांना बोरिवली रेल्वे स्थानक परिसरात व्यवसाय करण्याची परवानगी देण्याची संजय निरुपम यांनी मागणी केली। तर स्थानिक भाजप आमदार संजय उपाध्याय यांच्या पुढाकारातून बोरिवली स्थानक परिसर फेरीवाला मुक्त ठेवल्याचा दावा संजय निरुपम यांच्या भूमिकेमुळे नवा वाद जो आहे तो निर्माण होण्याची शक्यता आहे। सुप्रीम कोर्ट तर्फे एक बड़ा जोरदार असा एक आदेश आला होता की हॉकिंग म्हणजे एक त्यांचा फंडामेंटल राईट आहे, मौलिक अधिकार आहे, आणि दुसरा राईट टू ऑन इज लाइक राइट टू हॉक इज राइट टू ऑन। माने फेरी का धंधा करना मतलब रोजी रोटी कमाना होता है। तो प्रत्येक व्यक्तीला रोजी रोटी कमवण्याचा, उदरनिर्वाह करण्याचा एक जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो अधिकार कोणीही त्यांच्याकडून घेऊ शकत नाही। तर राम मंदिर दान चोरी प्रकरणामध्ये जालन्यामध्ये काँग्रेसचं सत्याग्रह आंदोलन पाहायला मिळालं। जालन्याच्या बडी सडक परिसरातील राम मंदिरात काँग्रेसकडून आरती करताच मंदिर बंद करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली। भजन पूजन आंदोलन करत असताना मंदिराचे दरवाजे बंद करणं योग्य नाही, खासदार कल्याण काळेंकडून नाराजी व्यक्त करण्यात आली। आंदोलन करतोय ते हिंदू धर्माच्या संस्कृतीप्रमाणेच करतोय, पण भजन पूजन करून करतोय, बाकी दुसऱ्या कारणाने काही केलं नाही। एक तिथं काय आम्ही वेगळ्या घोषणा दिल्या नाही काँग्रेसच्या किंवा अजून कोणत्या, परंतु तिथे मंदिराचे दरवाजे बंद करण्यात आले हे योग्य नाही। आणि एवढंच नाही की तिथे प्रभू रामचंद्राची प्रतिमा बाहेर ठेवली होती। आम्ही त्यांना अशी विनंती केली होती की आम्ही प्रभू रामचंद्राच्या मंदिर जरी बंद झालं तर किमान प्रभू रामचंद्राच्या प्रतिमेसमोर आरती करू आणि आरती करून पोलीस स्टेशनला निवेदन द्यायला येऊ। तर नागपूरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांचा रघुपती राघव राजाराम म्हणत कॅन्डल मार्च पाहायला मिळाला। देशातील लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेसनं कॅन्डल मार्च काढलेला आहे। तर अयोध्येमधील राम मंदिरातील दान चोरी विरोधात काँग्रेसनं गोंदियात भजन दिंडी आंदोलन केलं। राम मंदिरातील ट्रस्ट बरखास्त करण्याची मागणी काँग्रेस जिल्हाध्यक्षांकडे केलेली आहे। तर बीडच्या माजलगाव तालुक्यातील भोगलवाडी फाटामध्ये हाणामारी झाली। आर्थिक देवाणघेवाणीतून झालेल्या वादातून हाणामारी झाली। हाणामारी प्रकरणामध्ये 12 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। या हाणामारीमध्ये 3 जण गंभीर जखमी झालेत। अद्याप आरोपींना अटक नसून पुढील प्रतिबंधात्मक कारवाई सुरू असल्याची माहिती दिंद्रूड पोलिसांनी दिलेली आहे। तर आता बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधून। छत्रपती संभाजीनगरमध्ये मृत बाबा फरजांच्या दुसऱ्या घरावर पोलिसांनी छापेमारी केली। पोलिसांनी 10 जुलैला बाबा फरजांच्या पडेगावामधील घरामध्ये छापा मारला होता। आज पुन्हा सिटी चौक परिसरातील घरावर पोलिसांनी छापा मारला। अनेक वर्षांपासून बंद असलेल्या घरांची पोलिसांकडून झाडाझडती घेण्यात आली। या आधीच्या छापेमारीमध्ये पोलिसांनी 5 कोटींची रोकड, 21 लाखांचं सोनं आणि 4 रायफलसह तलवार, चाकू जप्त केले होते। छत्रपती संभाजीनगर शहरातील 1990च्या दशकातील तथाकथित डॉन बाबा फरजान याच्या घरावर जे आहे ते पोलिसांनी 10 जुलै रोजी छापा टाकला होता आणि त्या घरातून मोठं घबाड पोलिसांच्या हाती लागलं होतं। मात्र आता त्याच बाबा फरजानचं छत्रपती संभाजीनगरच्या सिटी चौकात सुद्धा एक घर आहे, ते हे घर आपण पाहतोय। आणि थोड्या वेळापूर्वी जे आहे ते पोलिसांनी या घरात सुद्धा झाडाझडती घेतली। मिळालेल्या माहितीनुसार तब्बल 2 तास जे आहे ते या ठिकाणी पोलीस होते। आपण बघतोय हेच ते बाबा फरजानचं छत्रपती संभाजीनगर शहरातील घर आहे आणि गेल्या काही वर्षापासून, काही महिन्यापासून हे घर बंद असल्याची माहिती सुद्धा आपल्याला मिळते। आपण बघतोय या ठिकाणी जे आहे ते आता कुणीही नाही। मागील केलेल्या कारवाईत जे आहे ते बाबा फरजान याच्या घरातून 5,26,29,560 रुपये एवढी रोख रक्कम हस्तगत केली होती। त्याचबरोबर सोन्याचे दागिने 21 लाख रुपयाचे, त्याचबरोबर चांदीचे दागिने 8,09,000चे, त्याचबरोबर 34,000ची विदेशी दारू यासह एक रिव्हॉल्वर, पिस्तूल, त्याचबरोबर रायफल, मॅगझिन आणि 6,000 जिवंत कारतूस अशा पद्धतीचा जे सगळा 5,58,28,194 रुपयाचा मुद्देमाल छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी जे ते जप्त केला होता। कॅमेरा पर्सन अमित आडेसर, ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर।